गुड मॉर्निंग बघा. सकाळचे आता 10 वाजत आल्यात आणि आता आम्हाला जायचे भांडे आणायला, लग्नाची फायनल करायचे. हा सोटी पण आल्या बघा जिंतीला जाऊन परत. मम्मीची पप्पाची गाडी घेऊन आले. हॅपी हो पिऊ कशी खेळती या. शूटिंग सागर भांडे बघायला लागलेत. कुठली काय घ्यायचंय, काय घ्यायचंय पण तुम्हाला? तर आता बघा मी इकडं भांडी ती घेतल्यात, भांड्यांवर आता नावं टाकायची चालू आहे. इकडं कपाट कुठलं फायनल केलं ती दाखवत्यात आम्ही डायरेक्टच. आणि वॉशिंग मशीन बघतात, बेड पण बघितलंय. तर बघा ही बेड घेतलेला आहे आणि कपाट तिवाले घेतले, त्याच्यावर नाव पण टाकलंय. लगेच इथं नाव टाकून घेतलंय बघा कपाटावर. भांड्यांवर नावं टाकायची चालू आहेत. सुट्टी ही घेतलंय ना. इथं एक वॉशिंग मशीन फायनल केली बघा, कपडे धुवायचे. असं नाव टाकून घेतलं इथं. तर सुट्टीच्या लग्नात बघा भांडी घेतले, सगळे फायनल केले. तिकडे नाव टाकायची सुरुवात आहे आणि एक्स्ट्रा भांडी घेतले बघा घरी पण. मला भांड्याची जाळी बघा माझी सगळी घरची तुटलेली, त्याच्यामुळे इथं एक भांड्याची जाळी आणि देवाचे परत तांब्या आणि पातेली घेतले. ते एकदम 4 आत्यांनी सांगितले की पातेली ती घेऊन ये म्हणून. आणि तर कुठं मी झोपते पिऊ एवढं घेतलंय, त्यांना पण सांगितलं. बघा आता बंद करायचं, घरी घेऊन जायचं. आता काय म्हणतात काय माहिती, ती पण बघायचं आता. संध्याकाळचे 8 वाजले बघा. आज दिवसभर मी काही ब्लॉग घेतला नाही, तसं तर 2-3 दिवस झाले चॅनलला ब्लॉगच नाही. तर मी आत्ता बनवलं, म्हणजे विचार करत होते काय बनवायची भाजी. फक्त गुरुवारी बाजारला गेलेली वांगेत, म्हणलं उद्या सकाळ वांग्याची भाजी बनवावी. आता काय बनवावं काय कळना. तर ह्यांनी ताक आणलं होतं दुपारी, त्याची मला म्हणली कढी बनव. तर मी कढी बनवणार आहे बघा. इथं एक पुडा आहे, लय दिवस झालं कढीची, पण मी रेसिपी पण टाकली नाही. म्हणजे आता बनवावी काही. तर इकडे मी टाकले भात, इकडे चालू म्हणजे भाकरी. आणि मी आता कढी कशी बनवणार आहे काय नाही ते दाखवते. इथे मी काय काय घेतले कढीसाठी. आता राहिली माझी एक भाकर करायची आणि भाजायची. तर इथं घेतले बघा एक पॅकेट ताकाचं, थोडीशी कोथिंबीर, लसूण आणि हिरव्या मिरच्या ही घ्यायची आपल्याला बारीक करून. इकडे मी ताक ओतून घेतले पातेल्यात आणि थोडंसं ज्वारीचं पीठ टाकणार आहे ह्याच्यामध्ये. तर बघा एवढं पीठ ह्याच्यामध्ये टाकून घेते आता आणि चांगलं मिक्स करायचं आपल्याला. इकडे माझी भाकर फुगली. इकडे हवा जाती. तर चला आता इकडे मिक्सरचं भांडं घेतलंय मी. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरी ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला घ्यायची बारीक करून. मिक्सरच्या भांड्यात लसूण, कोथिंबीर आणि आता एवढी जिरी टाकून घेते ह्याच्यात आणि आता हे बारीक करून घेते. इकडं बारीक झाले बघा, बारीक होत नव्हतं म्हणून पाणी ओतलं मी ह्याच्यामध्ये, एकदम चांगलं बारीक झाले. इकडं माझी दुसरी पण भाकर फुगली. इकडं मी कढई ठेवली बघा तापायला आणि ह्याच्यामधलं पीठ टाकलं होतं ते पण मिक्स करून घेतले. आता मी तेल आणि वाटलेलं वाटण टाकते. मी इकडं 2 पळ्या तेल टाकून घेतले बघा. आता तापतंय चांगलं तेल आपलं आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे आता मी मोहरी थोडीशी आणि हळद आणि मीठ. एवढी अशी मोहरी टाकणार तेलामध्ये. थोडीशी जिरी पण टाकली. आता हे वाटलेलं वाटण टाकते त्याच्यात.
चांगलं बघा सगळं टाकून घेतलं भांड्यातलं आणि चांगलं मिक्स करून घेते हे चांगलं तळू द्यायचे तेलात. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेते. तर बघा कढीला कढीपत्ता असतो पण माझ्याकडे आता कढीपत्ता नाहीये म्हणून मी तशीच बनवणार आहे कढी. चांगलं परतू द्यायचं आपल्याला मसाला. तर ह्याच्यामध्येही आता टाकून घेते. तडका नाही बसला. चवीपुरता मीठ टाकून घेते ह्याच्यामध्ये आणि याला अजिबात उकळी फुटू द्यायची नाही. सारखं असं उकळी फुटायला लागली की हलवायचं. तर ह्याच्यामध्ये मी ओतले बघा थोडंसं पाणी. तर ह्याला बघा कढीपत्ता नव्हता, बाकी माझ्याकडे सगळं सामान होतं. तर मी बनवले मी ना कढीपत्त्याच्याच कढी. तर कशी वाटली कशी नाही नक्की सांगा कमेंट करून. आणि याला उकळ्याची पत अशी खळाखळा उकळू द्यायची. उकळली तर कढी फुटणार आपली सगळी. त्याच्यामुळे उकळी फुटायच्या आधी त्याला हलवायचं सारखं असं. तर कढी कोणाकोणाला आवडते नक्की सांगा कमेंट करून. कढी आणि भात लय भारी लागतं बघा. काय ग पी लय पण गार पिऊ नको. तर कढी भात कोणाला आवडतं नक्की सांगा कमेंट करून. आता आमच्या घरात बघा सगळ्यांना कढी आवडते आणि कढी बी लय दिवसातनं बनवली. आता बघा आणि छान लागते मस्तपैकी. मी थोडंसं चाकून बघितलं मी हातावरून बाहेर लागले. तर आता उकळते कढी.